नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी सुरू झाली आहे। ही ई पीक पाहणी तुम्ही तुमच्या मोबाईलने एका ॲप्लिकेशनने तुमच्या घरच्या घरी तुम्ही ते करू शकता। तर खरीप हंगामासाठी इथे 1 ऑगस्टपासून 15 सप्टेंबरपर्यंत इथे ही पाहणी सुरू झाली आहे। त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन ई पीक पाहणी ॲप हे जे ॲप्लिकेशन आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करायचं आहे, इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर जे DCS नावाचं असं ॲप्लिकेशन आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला इथे ओपन करायचं आहे। तर ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ते इंटरफेस दिसेल। तर तुम्हाला इथे नेक्स्ट म्हणजे उजव्या साईडला इथे डाव्या साईडला तुम्हाला ते स्वॅप करायचं आहे। स्वॅप केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे महसूल विभाग निवडायला ऑप्शन येईल। त्याच्या आधी तुम्हाला खाली एक टाइम टेबल दिसत आहे। खरीप हंगामासाठी इथे 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत कालावधी आहे। तसेच संपूर्ण वर्षासाठी जर तुम्ही करत असाल तर तुम्ही पूर्ण वर्षभरात करू शकता। तर तुम्हाला इथे तुमचा महसूल विभाग निवडायचा आहे। महसूल विभाग निवडल्यानंतर तुम्ही इथे 2 प्रकारे लॉग इन करू शकता। तर आपण आता शेतकरी म्हणून इथे लॉग इन करणार आहोत। तर तुमचा जो मोबाईल नंबर असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे टाकून पुढे जा बटनवर क्लिक करून तुम्ही इथे लॉग इन करू शकता। जर तुमच्या मोबाईलवर ऑलरेडी रजिस्टर असेल तर तुम्हाला अशा प्रकारे ते नाव दिसेल, खातेदाराचे नाव दिसेल। जर तुम्हाला ह्या खातेदार व्यतिरिक्त दुसरा खातेदार करायचा असेल नोंद तर तुम्ही इथे नवीन खातेदार नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक करून इथे तुमची नोंदणी करू शकता। तर आपण आता इथे नवीन नोंदणी करून घेऊया। तर तुम्हाला इथे विभाग निवडायचा आहे, त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव तुम्हाला इथे निवडायचं आहे। चला आपण आता पटकन इथे सर्व निवडून घेऊया। त्याच्यानंतर तुम्हाला इथे खातेदाराचं नाव किंवा गट नंबर किंवा 712 नंबर तुम्हाला इथे टाकायची गरज भासणार आहे। ज्या 712मध्ये तुम्हाला इथे पीक नोंदणी करायची आहे तो 712चा नंबर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। किंवा तुम्ही तुमचं ईमेल तुमच्या नावाने, आडनावाने, प्रथम नावाने तुम्ही इथे सर्च करू शकता। अशा प्रकारे तुमचं इथे खातेदार निवडामध्ये पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक किंवा गट क्रमांकानुसार तुम्ही इथे तुमचं नाव तुम्हाला शोधायचं आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर जो ॲरो आहे हिरव्या रंगाचा जो खुणा आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून पुढच्या पेजवर जायचं आहे। तर चला आपण इथे आपलं नाव किंवा गट नंबर जो असेल तो इथे टाकून घेऊया। टाकून घेतल्यानंतर तुमच्या नावावर किती 712 इथे लिस्टेड आहेत, किती खाते क्रमांक लिस्टेड आहेत ते सर्व दाखवेल। त्यानंतर तुम्हाला पुढे बटनवर क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला इथे नंबर जर बदलायचा असेल मोबाईल नंबर तर मोबाईल नंबर बदलू शकता किंवा पुढे या बटनवर क्लिक करू शकता। तर तुम्ही इथे पुढे या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इथे सर्व्हर लोड आहेत असा ऑप्शन येईल। तर तुम्हाला असं दाखवण्यात येईल नोंदणी आधीच झालेली आहे, म्हणजे ती गेल्या वर्षीची नोंदणी असू शकते। तर तुम्हाला इथे हो या बटनवर क्लिक करून पुढे जायचं आहे। हो या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचं खातेदारच्या लिस्टमध्ये इथे नाव जोडण्यात येईल। तर तुम्हाला इथे खातेदार निवडामध्ये तुमचं जे नाव असेल ते निवडायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सांकेतांक नंबर जर तुम्ही विसरला असाल तर सांकेतांक नंबर विसरला त्यावर क्लिक करून तुम्हाला इथे तुमचा 4 अंकी सांकेतांक नंबर इथे भेटून जाईल। तो टाकून तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ॲप ओपन होईल। तर तुम्ही इथे तुमची कायम नोंद असेल, पड असेल किंवा चालू पड असेल ती नोंदवू शकता किंवा जो 2 नंबरचा ऑप्शन आहे पीक माहिती नोंदवा त्यावर तुम्हाला क्लिक करून इथे पीक माहिती नोंदवायची आहे। तर इथे पाहू शकता अशा प्रकारे कोणतीही माहिती यावर्षी नोंदवली गेली नाही आहे। तर अशा प्रकारे तुम्ही इथे पीक माहिती नोंदणी तुमच्या खातेदार नंबर म्हणजे जो 712 नंबर असेल, गट नंबर असेल त्यावर तुम्ही इथे निवडू शकता। तर तुम्हाला इथे 712 जो खाता नंबर असेल, गट नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे। तो टाकल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे हंगाम देखील इथे निवडावा लागेल। तर चला आता आपण गट नंबर टाकून घेऊया। त्यानंतर इथे तुम्हाला गट नंबर येईल जो 712 तुम्ही टाकला असेल त्याचा। त्यानंतर तुम्हाला इथे हंगाम निवडायचा। हंगाममध्ये तुम्ही इथे पाहू शकता की तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिसतील। तर आता इथे गट नंबर, खाते नंबर टाकल्यानंतर हंगाम आपण इथे निवडणार आहोत। तर हंगाममध्ये तुम्हाला इथे संपूर्ण वर्ष व खरीप असं 2 ऑप्शन दिसणार आहेत। जर तुम्ही संपूर्ण वर्षासाठी भरत असाल तर संपूर्ण वर्ष क्लिक करा किंवा खरीप हंगाम जे 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत असणार आहे त्यासाठी आपण आता खरीपमध्ये भरतो आहे तर खरीप क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे क्षेत्रफळ तुमचं टाकायचं आहे। जसं की जे पेरणीसाठी लागवड क्षेत्र असेल ते तुम्हाला इथे ऑलरेडी ॲटोमॅटिकली जे 712वर असेल ते देखील इथे आलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे पिकाचा वर्ग जे तुम्ही एक पीक घेत असाल म्हणजे एक सिंगल पीक असेल, जर बहुपीक असेल म्हणजे मल्टिपल पीक घेत असाल, 2-3 पीक एकत्र घेत असाल तर तुम्ही तसं निवडायचं आहे। तर आता आपण एक पीक घेतोय तर एक पीक निवडतोय। त्याच्यानंतर पिकाचा प्रकार आपण निवडणार आहोत आणि पिकाचं नाव। आता हे बघा इथे की पिकाच्या नावामध्ये खूप मोठी लिस्ट आहे। जर तुम्ही जे करत असाल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे, कारण आपल्याला इथे लाईव्ह इथं फोटो द्यावा लागतो, म्हणजे तुम्ही इथे फसवणूक करू शकत नाही। जर तुम्ही बाजरीचे पीक घेत असाल तर बाजरी निवडा, जर भाताचे पीक घेत असाल तर भात निवडा। जे पीक तुम्ही इथे घेत असाल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे।
तर आपण इथे भाताचं पीक घेतोय, तर आपण इथे भात जे आहे ते निवडणार आहोत. त्यानंतर इथे क्षेत्र भरा हा जो ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला इथे क्षेत्र जे आहे भरायचं आहे. जसं की क्षेत्र भरल्यानंतर तुम्हाला जलसिंचनाचे जे साधन असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. जलसिंचनाचे साधन निवडल्यानंतर तुम्हाला इथे लागवडीचा दिनांक, म्हणजे तुम्ही कधी लागवड केली होती, भात कधी लावले होते ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. जो लागवडीचा दिनांक असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे सबमिट या बटनावर, पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे. तत्पूर्वी तुम्हाला जी पीक नोंदणीसाठी तुम्ही जी जमीन वापरताय ती तुम्हाला विक्रीसाठी ठेवायची आहे की नाही ते तुम्हाला होय की नाही या बटनवर क्लिक करून पुढे द्यायचे आहे. जर तुम्हाला विक्री करायची नसेल तर नाही बटनवर क्लिक करा आणि पुढे जा. पुढे गेल्यानंतर तुमच्यासमोर असं परमिशन येईल, जे लोकेशन आपण इथे ऑन करणार आहोत. लोकेशन ऑन केल्यानंतर तुमच्यासमोर असं सर्व्हर लोड होईल आणि तुम्हाला इथे तुमच्या जे तुम्ही पिकं नोंदवले आहेत त्या पिकाचे इथे 2 लाईव्ह फोटो तुम्हाला इथे काढायचे आहेत. जसं भात पीक असेल तर भाताचे 2 लाईव्ह फोटो तुम्हाला इथे काढायचे आहे. तर इथे पाहू शकता छायाचित्र 1 आणि छायाचित्र 2 अशा प्रकारे इथे 2 फोटो तुम्हाला काढायचे आहेत. तर तुम्हाला इथे त्या छायाचित्रावर क्लिक करायचं आहे आणि जिथे तुम्ही भात असेल तुमचं लावलेलं किंवा जे पीक असेल तिथे जाऊन तुम्हाला जवळपास जाऊन त्या पिकाचा इथे लाईव्ह फोटो काढणं गरजेचं आहे. तर असा पॉपअप येईल, सूचना येतील, तर ठीक आहे या बटनवर क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे इथे लाईव्ह फोटो इथे काढू शकता. तर आपला भात आहे तर आपण आता हा फोटो एक काढलेला आहे. तसंच सेकंड फोटो म्हणजे दुसरं छायाचित्र सेम तुम्ही दुसऱ्या अँगलने इथे काढू शकता. तर आपण दुसरं इथे छायाचित्र इथे काढत आहोत. तर अशा प्रकारे इथे भाताचा लाईव्ह फोटो तुम्ही असा काढू शकता. जे पीक तुम्ही लावलं असेल, बाजरी लावलं असेल, चवळी लावली असेल, जे लावलं असेल ते तुम्ही याचा फोटो तुम्हाला इथे काढायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे लाईव्ह फोटो काढू शकता. लाईव्ह फोटो काढल्यानंतर तुम्हाला इथे ग्रीन बटनवर, हिरव्या बटनवर टिक मार्क करायचं आहे. हिरव्या बटनवर टिक मार्क केल्यानंतर अशा प्रकारे तुमची माहिती दिसेल. तर इथे तुम्हाला 2 फोटो तुम्हाला इथे दिसत आहेत. जे तुम्ही माहिती भरली असेल ते सर्व माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे. माहिती जर तुमची बरोबर असेल तर तुम्हाला खाली टिक मार्क करून पुढे या बटनवर क्लिक करायचं आहे. पुढे या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची माहिती इथे अपलोड केली जाईल. माहिती अपलोड झाल्यानंतर अशा प्रकारे ती माहिती साठवली आहे असा तुम्हाला मेसेज येईल. तर पिकाची माहिती पहा, यामध्ये जाऊन तुम्ही इथे तुमच्या पिकांची माहिती इथे पाहू शकता. ही माहिती 48 तास इथे राहणार आहे. 48 तासामध्ये जर तुम्हाला वाटलं की काही दुरुस्ती करावी लागेल तर तुम्ही इथे दुरुस्ती करू शकता. तुमच्या माहितीमध्ये दुरुस्ती करू शकता किंवा माहिती डिलीट करू शकता. तर पुन्हा तुम्हाला माहिती भरल्यानंतर इथे होमला यायचं आहे आणि होमवर आल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही तुमची पड माहिती, जर तुमची जमीन पड असेल तर तुम्ही इथे तुमची पड माहिती देखील भरू शकता. जर तुमची पड नसेल तर तुम्ही पीक माहिती नोंदवली तरी चालेल. तर आता पीक माहिती नोंदवली आहे ती पूर्ण झाली आहे का, सक्सेस झाली आहे का हे पाहण्यासाठी पुन्हा तुम्हाला होमवर येऊन इथे पीक माहिती मिळवा हा जो ऑप्शन आहे 5 नंबरचा त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. पीक माहिती मिळवा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथे सूचना येईल की माहिती प्राप्त झाली आहे. माहिती प्राप्त झाली आहे म्हणजे तुमचं डेटा इथे सेव्ह करण्यात आले आणि तुमची पीक नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे पीक माहिती नोंदणी तुमच्या मोबाईलद्वारे करू शकता.